उभं वाचून समांतर तर्कसंगत असलेले विधान निवडा. मागच्या 3 वर्षापासून हा प्रश्न येतोच आहे समांतर तर्कसंगतीचा, आणि आपण सुद्धा प्रत्येक टेस्टमध्ये एक प्रश्न हा टाकतच असतो, बरोबर आहे ना. हा, एखाद्या मद्याला नॅशनल सोलिमियर असोसिएशन तर्फे उच्च दर्जाचे मानांकन मिळाले तर अशा मद्याची विक्री चांगल्या उपहारातून होते. ऑर्गन मधील नॅशनल सोलिमियर असोसिएशन कडून नुकतेच असे मानांकन मिळाले आहे ऑर्गन मधल्या मद्याला, आणि त्याच्यामुळे त्याची विकण्याची शक्यता आहे. उलट सोपं आहे, विधान सरळ आहे. हा, लोकप्रिय झालेल्या सिनेमांमध्ये प्रसिद्ध न दिसून येतात. लोकप्रिय सिनेमे नेहमी प्रसिद्ध नटांना घेऊनच पडद्यावर आणतात, म्हणून प्रसिद्ध नटांशिवाय लोकप्रिय सिनेमा आढळून येत नाही. बघा इथे हा काय म्हणतो, हा इथे निगेटिव्ह ट्रेंड, इथे कुठे पण तो शक्यता किंवा याच्या पुढेच तसं झालेला आहे, पण इथे हा काय म्हणतो त्याच्याशिवाय ते आढळूनच येत नाही असं निगेटिव्ह टोन मध्ये कुठे आलंय का रे पहिला पॅरा. बघा तुम्ही त्याला पॅरलली लिंक करत जावा त्याच्यामध्ये, तसा फ्लो असला पाहिजे. तो काय म्हणतो बघा, एक आहे त्याला चांगल्या दर्जाचं हे मिळालं, मग ती मिळाली त्याची काय होते, चांगली विक्री होते. नुकतेच याला चांगला दर्जा मिळाला म्हणजेच त्याची काय होणार आहे, विक्री चांगली होणार आहे, असं तो म्हणतोय. उलट फार सोपं आहे, म्हणजे मागचे 2 टेस्ट मी जे घेतले ते उलट अवघड होते. हा, मग आता बघा, तर याच्यामध्ये तो काय म्हणतो की बघा लोकप्रिय झालेल्या सिनेमामध्ये काय नट दिसतात, बरोबर आहे. मग याने काय म्हणायला पाहिजे असतं, नुकताच हा एक सिनेमा मस्त लोकप्रिय झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत, नट आहेत चांगले. पण इथे याने ह्या म्हणतो की असं त्याच्याशिवाय सिनेमाच आढळून येत नाही नटाशिवाय, असं म्हणता येणार का आपल्याला, नाही. डायरेक्ट उत्तरावरती या पर्याय 3 बघा, सर्वसामान्य मोत्यापेक्षा आकाराने जास्त मोठे असलेल्या मोत्याची विक्री उच्च किमतीला होण्याची काय शक्यता असते. मोती शोधणाऱ्या एका पाणबुडीला सामान्य मोत्यापेक्षा मोठ्या आकाराचे रत्न मोती सापडले आहेत, आणि म्हणून ते कसे जातील, उच्च किमतीला विकले जातील. साधारण लॉजिक आहे याच्यामध्ये. काय होतं, उलट फार सोपा होता हा प्रश्न. आधीच्या टेस्टमध्ये आपण खूप अवघड विचारलेले प्रश्न, उलट त्यापेक्षा हा काय आहे, टू मच इझियर आहे. ओके, तर आन्सर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, वर्षभरात पडणारा मोसमी पाऊस आपल्याकडे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यातच पडून जातो. अतिशय विषम, हंगामी आणि स्थानिक स्वरूपात पडणारे या पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग करण्याच्या अनेक संधी आपण गमावलेल्या आहेत. बहुतांशी पाऊस या 4 महिन्यात पडून जात असते, आणि नंतरच्या काळातील पाण्याच्या उपलब्ध गरजा आहे जसं ठेवण्यासाठी वर्षभर ते गरजेनुसार वापरणाऱ्या आवश्यकतेवर दुर्लक्ष करणारे कोणाला परवडणार नाही. हवामानात होणारे बदल स्थानिक वातावरणात परिणाम करतच राहणार, आणि यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जास्तीचे आणि पाणी अशी स्थिती निर्माण होणारच. एकीकडे लाखो लोक पाण्याच्या दुष्काळ आणि पूर यांसारख्या टोक्याच्या परिस्थितीत त्रस्त झालेले असताना दुसरीकडे प्रत्येक वर्षी देशातील अनेक नद्यातून पाणी सुद्धा वाहून जाऊन पूर येऊन नद्याला मिळत आहे. मग भारताच्या दृष्टीने काय केलं काय, तो एकीकडे वाळवंट, एकीकडे पाण्याची कमतरता, दुसरीकडे लाखो लिटर पाणी काय वेस्ट जाते. आपल्या देशाला पण तसं बघतोय. आता सगळं पाऊस आहे, महापूर महाराष्ट्रात हे आला, उन्हाळा की प्यायला पाणी नाही, करेक्ट ना. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला काय करता आलं पाहिजे असं तो म्हणतोय. हा, नदीजोड प्रकल्प हाती घेतला पाहिजे, होऊ शकतं. देशभरात धरणे आणि कालवे यांचे जाळे विणले गेले ज्या योग्य पाण्याचे योग्य वितरण होऊ शकेल. हो, बरोबर आहे. हा, नलिका विहीर खोदण्यासाठी सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. ठीक आहे, नलिका विहीर ठीक आहे, आपण एक होल्ड ठेवू शकतो याला. शेतीसाठी वापरलेल्या पाण्याचे नियमन कायद्याने केले पाहिजे. कायद्याने नियमन करा, शेतीचं पाणी पण थांबवणार का आपण, नाही, हे तर होणारच नाही. आणि नदीच्या पाण्याचे केंद्र सरकार नियंत्रण करेल, हे काय लॉजिक झालं, केंद्र सरकार नियंत्रण करेल. सो बाकी तसे कंड तो रद्दच होतात. त्याच्यामुळे उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. घटनेच्या 3ऱ्या भागात जनतेला काही मूलभूत हक्काचे आश्वासन दिले आहे. घटनेचा अनुच्छेद 25 घोषित करतो की प्रत्येक व्यक्तीला विवेकाचा, मुक्तपणे स्पष्टपणे मत मांडण्याचा, धर्मपालनाचा व प्रसार करण्याचा हक्क आहे. परंतु लोकांना हे लक्षात येत नाही की या घटनेतील घोषणेला महत्वाचा उपसर्ग जोडलेला आहे. तो असा आहे की स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षा, नैतिकता घटनेतील तरतुदीच्या अधीन असेल. म्हणजे स्वातंत्र्य या तरतुदीनुसार दिले जाईल. या जोडलेल्या उपसर्गामुळे कोणत्याही समाजात धार्मिक प्रथांना संरक्षण देण्यापूर्वी कोणत्या अटी घातल्या जाईल हे निश्चित केले पाहिजे. 25 अनुच्छेदातील प्रास्ताविक कलमेत अखेरचे शब्द म्हणजे गौण कलमच बनले आहे. हे कलम भाग क्रमांक 3 मध्ये सर्व मूलभूत हक्क हे धार्मिक स्वातंत्र्याच्या वरचढ आहेत ठरवते, बरोबर आहे. हा, इतर मूलभूत हक्कांमध्ये कायद्यासमोर समानतेचा हक्क, कायद्याने सर्वांना समान संरक्षण मिळण्याचे हक्क आश्वासन दिले आहे. हे आश्वासन सूत्राला देऊन नंतरच्या कलमाचे विस्तार सांगितलेले आहे. याचा अर्थ असा होतो की राज्य सरकार कोणत्याही व्यक्तीला फक्त धर्माच्या आधारावर समान संरक्षण देण्याचे नकारू शकत नाही. ठीक आहे, तर तर्कशुद्ध अनुमान काढता येईल. नागरिकांच्या धार्मिक बाबतीत सरकारने हस्तक्षेप करू नये असं आहे का. त्यांनी काय म्हटलं, उलट हे स्वातंत्र्य, सामाजिक सुरक्षा, नैतिकता आणि याच्या तरतुदींचे काय असेल, अधीन असेल, बरोबर आहे ना. हा, तर म्हणून कोणाच्या त्याच्यात हे होईल का, उलट तो म्हणतो की हे कलम एक गौण कलम आहे. धार्मिक स्वातंत्र्य हा कलम कसा आहे, गौण कलम आहे. लक्षात आलं का तुम्हाला.
आणि मूलभूत हक्क हे धार्मिक कलमाच्या काय वरचढ आहे, धार्मिक हक्कांच्या वरचढ आहे तसं म्हणतोय. म्हणून सरकारने हस्तक्षेप करू नये. बघा, सरकार धर्माच्या आधारावर समान संरक्षण देण्याचे नकारू शकत नाही. धर्माचं समान संरक्षण म्हणतोय ना तो, पण धार्मिक हस्तक्षेप हस्तक्षेप करू शकतो असं म्हणता येईल का? तो उलट म्हणतो की तुमचं धार्मिक स्वातंत्र्य जे ते आधी नाही कशाच्या, सामाजिक सुरक्षेच्या, नैतिकतेच्या, आरोग्याच्या, घटनेच्या तरतुदीच्या, याचा अर्थ सरकार इंटरफेअर तुमच्या याच्यामध्ये करू शकते, हा त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे. कायदेशीर राज्य कायदे मुक्त ठेवील का? मूलभूत हक्कामध्ये धार्मिक नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्कामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला नाही. ठीक आहे, हे पण होऊ शकतं याच्यामध्ये. पण प्रश्न आहे सर्वात तर्कशुद्ध तुम्ही काय याच्यावर म्हणू शकता, म्हणजे त्याला नेमकं काय सांगायचंय, प्रश्न लक्षात घ्या ना तुम्ही. कोणतं विधान योग्य किंवा हे नाही, सर्वात तर्कशुद्ध अनुमान याचा अर्थ काय, व्हॉट मेनली ऑथरला तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे ते लक्षात येतं का तुम्हाला? तर दावसाचं म्हणणं आहे की तुमच्या धार्मिक हक्क जो आहे त्याच्यामध्ये सरकार सुद्धा काय करू शकते, जर कुणाला जर त्याच्यामध्ये बायस होत असेल तर त्याच्यामध्ये सरकार इंटरफेरन्स करू शकते, हा त्याचा अर्थ आहे. कळलं का तुम्हाला? तर आन्सर ऑप्शन नंबर 2. हे पॅसेज नाही आहे की पर्याय 3 बरोबर आहे, बघा त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हा आता आयोगा म्हणजे याच्यात आलेला आहे प्रश्न, मी त्याच्यातनं कॉपी केला, कोणत्या तरी PSI मुख्यमध्ये आलेला आहे. ओके, आणि हे जे 5 प्रश्न असतात हे फार इम्पॉर्टंट असतात, बरोबर आहे ना? हा, आता आधी स्कोरिंग होतं तेव्हा तर खूप इम्पॉर्टंट होते, कारण हे प्रश्न प्रत्येकाला जमतात का नाही. आता ठीक आहे, आता थोडी तुम्ही जर राज्य MPSC बेस आला तर हे, पण तरी याचा प्रचंड अभ्यास केलाच पाहिजे. कारण काय, कारण UPSC पॅटर्न म्हणजे काय हेच आहे. UPSC पॅटर्न म्हणजे काय आहेत, हे पॅसेज म्हणजेच काय झाला UPSC पॅटर्न. हे पॅसेज 5 या 30 होऊन जातात तेव्हा तो पेपर म्हणजे काय झाला UPSC पॅटर्न होऊन जातो, बाकी काही आहे का त्याच्यामध्ये नाही. हा, देन अनेक उत्सव प्रसंगात आनंद व्यक्त करण्याचा, मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे, प्रकाश रंगाचा खेळ करणारे फटाके जाळणे, ध्वनिवर्धकाचा वापर करून संगीत वाजवणे इत्यादी गोष्टीची मजा लुटणे ही आमची परंपरा आहे. याची मजा लुटताना लहान मुले, तरुण मंडळी, वृद्ध सर्वच उत्साही झालेले असतात. अनेक लोक ध्वनी प्रदूषणाचा हवाला देतात व आपल्या परंपरा मोडून काढत पाहत आहेत. आम्ही मुलांना ही परंपरा पोहोचण्यासाठी, आमचा अभिमान जपण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता याचा हे आहे की आम्ही असं खपून घेणार, कारण आमच्यासाठी काय महत्वाचे आहेत, त्याच्या परंपरा महत्वाच्या आहेत. मग विधानाची पाठांकन करतो. पाठांकन म्हणजे काय, सपोर्टिंग टू द आर्ग्युमेंट. आनंदाला साथ देण्यासाठी आवाजाची व प्रकाश रंगांची काय साथ असलीच पाहिजे, किंवा तो काय म्हणतो साथ हवीच. ओके, मला सांगा, आनंद साजरा करायचा म्हणून प्रकाश रंगच असला पाहिजे, साथ हवीच, हा मेन त्याचा मुद्दा आहे का? कारण तो म्हणतो आले की तो कोणत्या गोष्टीवर येतो रे, त्याचा मेन फोकस कशावरती आहे? तो काय म्हणतोय की हा आमच्या परंपरेचा हे आहे, लोक आमची परंपरा मोडू पाहतात, परंपरेसाठी आम्ही काय आहोत, कटिबद्ध आहोत, बरोबर आहे ना त्याच्यामध्ये. ओके, हे आहे. आनंदाला साथ देण्यासाठी प्रकाश रंग पाहिजेच आम्हाला, हे म्हणता येईल का आपल्याला? नो. हा, मुलाबाळांना प्रकाशाची आवाजाचे आकर्षण असतेच, म्हणून त्यांचा आनंद हिरावून घेऊ नका, घेणे योग्य आहे. पण हा फक्त मुलाबाळांचाच नाहीये रे, इथे वृद्ध मंडळी, तरुण मंडळी सगळ्याच उत्साही येतो म्हणतो. तरी आपण याला होल्ड ठेवूया, कारण हा आपल्याला थोडं सपोर्टमध्ये आहे. आमच्या परंपरेचा आम्हाला अभिमान असल्यामुळे कायद्याने विचार करणारा आम्ही विरोध करणारच. येस, होऊ शकतं. प्रदूषण परंपरा मोडीत करण्यात धर्मविरोधी आहे. बघा, पॅसेज कुठे धर्माबद्दल बोलत नाही, परंपरेबद्दल. परंपरा आणि धर्म दोन्ही काय आहेत, भिन्न आहेत. पॅसेज धर्माबद्दल आलाय का नाही, परंपरेबद्दल. जास्त बेटर कोणतं वाटतं, व्ह्यूज आहे त्याचा. तो म्हणतो काही आम्ही परंपरा जपण्यासाठी कटिबद्धच आहोत, आम्ही पोचूची परंपरा. काही लोक असं ध्वनी प्रदूषण आणून म्हणतात की लॉ आणा, हे आणा, आमची परंपरा मोडीकडे पाहत आहे. सो बेटर उत्तर काय, पर्याय क्रमांक ऑल थिंग इज ऑल्ड परंपरा. सो दॅट्स वाय आन्सर इज मुलाबाळांचा आनंद नाही, हे परंपरेच्या बद्दल मुद्दा आहे. मुद्दा काय, परंपरा डिस्कस करण्याचा आहे. तो उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. अलीकडे काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत, परंतु त्यांची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. अत्यंत कमी खर्चात तयार केलेले आणि समीक्षकांनी आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलेले सुद्धा चित्रपट आहेत. खरे पाहता काही दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकाचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिकपणे अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. जर दिग्दर्शकांना चित्रपट लोकप्रिय बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या चित्रपट अंदाजपत्रकाला चिकटून राहायला हवे. हे काय आहे, उघड आहे. ओके, तर युक्तिवादातील त्रुटी दर्शवणारे सर्वात योग्य विधान कोणते? तर युक्तिवादातलं कोणतं विधान आहे की युक्तिवादातील त्रुटी दर्शवते? त्रुटी दर्शवते म्हणजेच काय, कमकुवत करते. त्रुटी दर्शवणे म्हणजेच काय करणे, त्याला काय करणे, कमकुवत करणे. ओके, मग कोणतं विधान जे आहे ते काय करतं, त्याच्यामध्ये
कमकुवत करतं. ओके. हा, समीक्षकांचे चित्रपटाच्या लोकप्रियतेबाबतचे आडाखे बऱ्याच वेळा चुकतात. बरोबर आहे का? तो काय म्हणतो बघा, सध्या आपण जर का बघितलं तर अनेक चित्रपट खूप खर्च करून बनवणार आहे, पण खर्च करून त्यांचं जर आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितलं तर ते काही इतकं इफेक्टिव्ह नाहीये. एसी थोडा कमी करता का? थोडं टेम्परेचर वाढवा, नाही तर मग बंद करून द्या. थंड वाटत नाही का तुम्हाला थोडं? ते बघा ती रिमोट आहे, तो रिमोट आहे ना तिथे. नाही तो थोडा राहू द्या, असं काही नाही. वाटल्यास मग पुन्हा चालू करता येईल आपल्याला, असं काही नाही. त्याच्याकडे असं जवळ नाही त्याला, तिथे हे करा. मिडल वाला बटन द्या पा. हा, ठीक आहे. अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले, परंतु त्यांच्या गल्ल्यावरची मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचं समर्थन करता येत नाही. तो म्हणतो खूप खर्च केले, पण जर आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितलं ते काही विशेष नाहीये. तो म्हणतो की उलट कमी खर्च केला तर त्याच्यावरनं अनेक चित्रपट असे की लोकप्रिय झालेत. म्हणून तो शेवटी काय म्हणतो, त्या मुख्य मुद्दा काय, युक्तिवाद काय त्याचा, युक्तीने लेखकाला काय सांगायचंय तो युक्तिवाद. लेखकाने काय मेसेज दिलाय, जर लोकप्रिय करायचं असेल तर छोट्या अंदाजपत्रकाला चिकटून राहायला हे उघड आहे. तो जर का चित्रपट लोकप्रिय करायचा आहे तर तुम्ही अंदाजपत्रक काय असलं पाहिजे, छोटं. म्हणजेच काय, खर्च कमी करा तर तुमचा चित्रपट काय लोकप्रिय होईल. हा लेखकाचा मुद्दा आहे. कळलं तुम्हाला? आणि तुम्हाला याचा अपोज करायचा आहे. तुम्हाला काय सांगायचं की हे असं नाही. आता बघा, समीक्षकांचे चित्रपट लोकप्रिय बाबतचे आडाखे चुकतात. काय संबंध नाही ना समीक्षकांचा. कुठला समीक्षकाला काय, चित्रपट बनवण्याचा खर्च बहुधा त्याच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक आहे, पण पॅसेज त्याच्याबद्दल नाहीच आहे की तुम्ही जो मूळ अंदाजपत्रक किती आणि त्याचा खर्च किती, काय त्याचा खर्च जास्त लागतो अंदाजपत्रक याच्यापेक्षा पॅसेज का. लेखक काय म्हणून राहिला, खर्च कमी करा तेव्हा चित्रपट काय होतो, लोकप्रिय होतो. तुम्हाला हे चुकीचं ठरवायचं आहे, तुम्हाला म्हणायचं सांगायचं असं नाहीये. चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही. येस, तुम्ही जेव्हा म्हणता, हा का म्हणतो की खर्च कमी करा म्हणजे लोकप्रिय होतो, तर याचा म्हणण्याचा उद्देश काय की खर्च डिटरमाइन करतं चित्रपट काय लोकप्रिय. जर खर्च जास्त केला तर चित्रपट काय होतो, फ्लॉप होतो तो म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की खर्च हा लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाहीये, तेव्हा त्या मुद्द्याला काय होतो, अपोज होतो की नाही. येस, चित्रपटाची लोकप्रियता तो बनवताना आलेल्या अवाढव्य खर्चाचे समर्थन करू शकते. यस, हे पण होऊ शकतं. पण याच्यामध्ये तो काय म्हणतो की चित्रपटाची लोकप्रियता म्हणजे याच्यासाठी पहिले चित्रपट काय होणं आवश्यक आहे रे, लोकप्रिय होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही थिंक करणार की आपण हा खर्च केला होता. इथे खर्च डिटरमाइन करून राहिला लोकप्रियता, पहिली प्रायोरिटी तो कशाला देतोय, खर्चाला. बरोबर आहे ना. मग खर्च डिपेंड करतो लोकप्रिय काय, तर लोकप्रिय झाला म्हणून त्याचे समर्थन करू शकते, हे काय होईल का नाही. सो म्हणून बेटर उत्तर 4 पेक्षा जास्त प्रिफरेबल आन्सर इज ऑप्शन नंबर 3. हा, सेनेत पोलीस चौकी पुणे येथे एका सोनीच्या चोरीबाबत 4 संशयित चौकशी चालू आहे. एकच व्यक्ती सत्यविधान करत आहे, तर अपराधी निवडा. एकच व्यक्ती काय करतोय, सत्यविधान करत आहे. तर मग काय, अपराधी आपल्याला निवडायचा आहे. ओके, वी हॅव टू डिटरमाइन द अपराधी. ओके, सो टी म्हणजे ट्रू म्हणजे काय, सत्य, आणि फॉल्स म्हणजे काय, असत्य. समजा आपण पकडलं. याच्या एक्झाम मध्ये आपण काय करायचं, अपराधी एक डिटरमाइन करून घ्यायचं, एक इमॅजिन करून घ्यायचं. आपल्याला मला सांगा त्याच्यामध्ये, तर एकच व्यक्तीचं विधान काय सत्य येईल, म्हणजे एक ट्रू आला पाहिजे, उरलेले सगळे आपल्याला काय आलं पाहिजे, 4 लोक आहेत ना, उरलेले विधान काय आले पाहिजे, फॉल्स. सपोज मी अझूम करतो, पहिलाच व्यक्ती म्हणजे काय, भरत काय अपराधी आहे. कोण अपराधी आहे, भरत. लक्षात घ्या, कोण अपराधी आहे, भरत. तर मग अमोल म्हणतो की चोर कोण आहे, म्हणजे चोर कोण आहे, भरत आहे ना. इथे अमोल कोण म्हणतो, राहुल चोर आहे. तर हे अमोलचं विधान काय होईल, फॉल्स. कारण कोण आहे अपराधी, भरत आहे ना. भरत म्हणतो मी चोर नाही, भरत पण खोटा बोलतोय, भरतचं विधान काय आलं, फॉल्स. राहुल म्हणतो अमोल माझ्यावर खोटे आरोप करत आहे, बरोबर आहे विधान. कारण राहुल चोर आहे तो म्हणतो, पण चोर राहुल नाहीच ना, भरत आहे ना, म्हणजे विधान काय ट्रू. आणि भरत खरं बोलतोय, भरत खरं बोलला का नाही, तर हे पण काय फॉल्स. बघा 3 फॉल्स आणि 1 ट्रू. आपल्याला पण 3 फॉल्स आणि 1 ट्रू लॉजिक मॅच होतंय का, होतंय. म्हणजे आपल्याचे अजम्पशन होतं, कोण कोण चोर आहे रे,
भरत चोर आहे, हे विधान काय होईल? बरोबर होईल. हे विधान काय होईल? बरोबर होईल. असं ट्राय अँड एरर करायचं. त्याच्यामध्ये किती लोकांचं बरोबर आलं हे विधान? ओके, नाही आलं. हा, चला तुमचं काय उत्तर आहे आपण त्याच्यावरती चेक करूयात. चला दुसरं एखादा घ्या ऑप्शन. कोण कोण ट्राय करायचं? राहुल. आपले स्टेटमेंट काय? राहुल कोण आहे? चोर आहे. अमोल म्हणतो राहुल चोर आहे, हे विधान काय झालं? ट्रू, कारण चोर कोण आहे? राहुल. भरत म्हणतो मी चोर नाही, हे विधान काय? ट्रू ना. अरे चोर कोण आहे? पहिले दोनच ट्रू येऊन गेले, आपल्याला एकच ट्रू पाहिजे. लॉजिक रॉंग, करेक्ट. कळलं का? हा. एका समभुज त्रिकोणात एक वर्तुळ अंतर्लिखित केला आहे आणि त्या वर्तुळात एक चौरस अंतर्लिखित केला आहे, तर समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळाचे असलेले गुणोत्तर किती आहे? तर समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे चौरस क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळाचे असलेले गुणोत्तर किती असेल? ठीक आहे, हे विचारलेले त्यांनी त्याच्यामध्ये. ओके, हा, तर इथे बघा, हे बघा याच्यामध्ये, चला फार मोठं ते राईट टपा इतकं मोठं एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय सोडत बसायची नाही तशी उदाहरणं, पण अशी उदाहरणं येतात जॉमेट्रीचे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय? √3/4 आणि बाजूचा वर्ग. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे काय असतं ते काय असतं? √3/4 अँड दी वॉट? साइड स्क्वेअर. ठीक आहे. हा, नेक्स्ट, अंतर्लिखित केलेल्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे? ओके, तर अंतर्लिखित केलेल्या वर्तुळाची त्रिज्या इज वॉट? आर रेडियस. ही आहे √3/2 इंटू ए, √3/2 इंटू ए इंटू 1/3. ओके, सो 1/3 होईल त्याच्या. ठीक आहे. हा, आणि याच्यावरून तुम्ही हे काढू शकता की ए बाय वॉट? 2√3. ओके, हे सगळे फॉर्म्युले आहेत. म्हणजे आता तुम्ही की हे समजत नाही, अरे हा समजा क्षेत्रफळ वगैरे जेव्हा हे असतं, हा फॉर्म्युलाच आहे ऍक्च्युली, तो तुम्हाला पाठच असला पाहिजे, त्यात पाठ असला पाहिजे. ओके, हा, आता मला सांगा, हे आहे, हे काय झालं? रेडियस झाला. हा काय? रेडियस आहे, बरोबर. हा काय झाला? रेडियस आहे. तर मग त्याचा व्यास किती होईल रे? हा पूर्ण व्यास. वेन यू टेक दिस, रेडियसच्या दुप्पट. मग दुप्पट जर झाला तर हा गुणिले 2 होईल, तर 2 2 कॅन्सल होतील, तर a√3 हा काय? त्या वर्तुळाचा व्यास. आणि हा जो वर्तुळाचा व्यास जो आहे तो त्या चौरसाचा काय झाला रे? डायगोनल, कर्ण. वर्तुळाचा व्यास त्या चौरसाचा काय? कर्ण आहे. हा, मग चौरसाचा कर्ण काय? a√3, बरोबर आहे. हा, आता x ही चौरसाची जर का बाजू असेल तर चौरसाचा कर्ण नेहमी लक्षात द्यायचं, डायगोनल इज इक्वल टू अंडर ऑफ साइड, √2 ऑफ बाजू इज इक्वल टू कर्ण असतो. कशामध्ये? चौरसामध्ये. मग या चौरसाचा कर्ण जर आपण आपल्याला कर्ण काय, मग याच्यावर चौरसाची बाजू किती? तर √2 इंटू, तर आता एक्स समजा त्याची बाजू येते, एक्स इंटू √2, बरोबर आहे, इज इक्वल टू a/√3, बरोबर आहे. मग आता एक्स म्हणजे किती? हा 2 भागिले जाईल, बरोबर आहे. हा, मग आता चौरसाचं क्षेत्रफळ किती? या चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजू वर्ग, मग बाजूचा वर्ग म्हणजे a√6 चा वर्ग, तर a²/6 ह्याचा चौरसाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला ऑलरेडी आलेलं आहे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले काय? चौरसाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू वॉट? 3√3/2. सॉरी, उत्तर राहील 3√3/2 होईल. कळलं का प्रत्येकाला? ओके. हा, सारे विधानातील 2 विधान एकाच वेळी सत्य असणार नाही, परंतु एकाच वेळी असत्य असू शकतील व दिलेल्या अटीतील जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा. तर आपल्याला 2 विधाने एकाच वेळी काय? सत्य असणार नाहीत, परंतु एकाच वेळी काय? असत्य असू शकतील. ओके, 4 विधान आहेत, त्याच्यापैकी 2 विधानाची एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु एकाच वेळी काय असू शकतील? असत्य असू शकतील. तर याची जोडी निर्देशित करणारा काय? पर्याय निवडा. त्यातली कोणती जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडायचा आहे? सर्व वाहने डिझेल इंजिनाने चालतात, काही वाहने डिझेल इंजिनाने चालतात, कोणतेही वाहन डिझेल इंजिनाने चालत नाही, आणि काही वाहने डिझेल इंजिनाने चालत नाही, बरोबर आहे. हा, तर असं त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो काही वाहने डिझेल इंजिनाने चालत नाहीत. मग आता या केसमध्ये आपल्याला काय काढायचंय रे? युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह हे काढायचं आपल्याला. युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि काय? पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. तर याचं आपल्याला काय? कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा तर हे आपल्याला अशा प्रकारचे विधानं येतात, सो त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे? एकाच वेळी असत्य असू शकतील पण एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. आणि असं आलेलं आहे 2-3 वेळा हा प्रश्न आलेला, मेन्स मध्ये आलेला, राज्यसेवा पूर्व मध्ये आलेला, UPSC मध्ये आलेला आहे. ओके, तर
हे सगळं याच्यामध्ये हे आलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं, एक मिनिट, हा, तर खूप 2-3 वेळा या पॅटर्नमध्ये प्रश्न आलेला आहे, जेव्हा ते एकाचे सत्य असणार नाही पण एकाच वेळी काय असत्य असू शकतील. तर तेही लक्षात घ्यायचं की सर्व वाला आणि कोणतेही नाही वाला, म्हणजे यानंतर विश्वव्यापी सकारात्मक आणि विश्वव्यापी नकारात्मक, हा विश्वव्यापी म्हणजे काही नाही पाहिजे, काही मध्ये कंडिशन लागू होत नाही, सर्व पॉझिटिव्ह आणि कोणतेही नाही वाला निगेटिव्ह. तर विश्वव्यापी सकारात्मक आणि विश्वव्यापी नकारात्मक ही पेर नेहमी काय असते, याला लागू होते. ओके, हे पाठच ठेवायचं. तर उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. तर आन्सर इज काय होईल, ऑप्शन नंबर 2. ओके, युपीएससी मध्ये 2 वेळा आलं, एमपीएससी मध्ये 2 वेळा आलं, राज्यसेवेत एकदा आलं. ओके, इतकं पॉप्युलर हा पॅटर्न सिलेबसचा आहे. सोबतच्या गाडीची घडी घालून घनाकार मिळवला तर किती असे हे आहेत की ज्याच्यामध्ये 2 किंवा अधिक किरणरेषा छेदतील. तर बघा इथेच हा एक पॉईंट दिसतो आपल्याला, बघा हा दिसतो तुम्हाला, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्या कर्णरेषा आहेत, मग 3 कर्णरेषा ते छेदतात. तर इथे पहिलाच पॉईंट हा झाला, लक्षात येईल का तुम्हाला. हा पहिला एक झाला, लक्षात आलं तुम्हाला. तुम्ही त्याला फोल्ड करा, जर का आपण असं डायग्राम बनवली तर बघा इकडनं ही कर्णरेषा अशी जाईल, हा इथनं असा होईल. याचा जर आपण बघितलं, हा बेस, हा बघा हा काय, हा बेस आहे, ठीक आहे, हा पण बेस पकडला असा, हा बेस आहे. हा बेसमध्ये कसं आहे, या असा तो तिरपा हे घेतोय, बरोबर आहे. हा, मग आता आपण जर का हे असं इकडनं फोल्ड घेतलं तर हा बघा या इथनं असा जाईल, हा असं जाईल ना इथे, हा इथनं असं जाईल. आता हा इकडनं इथे जाईल, म्हणजे इथे कर्णरेषा याला भेटते का नाही, इथे भेटत नाहीये, बरोबर आहे. इथला आपण घेतलेलाच आहे बघा, हा इथला घेतला ना आपण, इकडनं हा इथे असं जाईल. फक्त आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर या इथनं हा जो इकडनं हा जो पार्ट आहे ना, हा या साईड वरनं इथनं वरनं फोल्ड होईल. तर इथनं याची जी कर्णरेषा ही इथनंही अशी जाईल, तर इथे पण पुन्हा 3 कर्णरेषा एकासोबत काय छेदतील. तसे 2च पोझिशन्स येतील की जिथे या कर्णरेषा छेदतील त्याच्यामध्ये एकमेकांना. अँड दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 1. म्हणून तुमचं उत्तर काय येईल, 2 होईल. ओके, 2 इथे छेदतात. आपले करेक्शन करून घ्या. 59 द आन्सर इज 1. आतापर्यंत करेक्शन किती झाले आपले की मध्ये, 9वा कॅन्सल केला. आणि काहीतरी डाऊट सांगितलं ना तुम्ही, म्हटलं मी चेक करतो. 32 आणि 34 ते तुम्हाला कळवायचे आहेत, ठीक आहे, म्हणजे ते आपण मी एकदा अनालिसिस करतो त्याच्यामध्ये. हा, एका पुस्तकातून एका विद्यार्थ्याने पान फाडले व त्या पुस्तकाच्या पानांचा क्रमांक नाही येत. कोणते येतात, नाही ना, हे बघा ना, मी इथेच तुम्हाला काढून दाखवले ना, ही बघा इथनं पण हे जर बघितलं, कुठंच कर्णरेषा आपल्याला जर का बघितली, हा ही बघा नाही, याला बेस घ्या ना तुम्ही, ठीक आहे, आपणच बेसला घेतला, तर दुसऱ्या कुठे पण यातला बेस घ्या, इथनं इथे जाते, बरोबर आहे. ही हा पाठ झाला, हा समोरचाच आहे, हा पाठ झाला, हा इकडचा आहे, हा पाठ झाला, हा इकडचा आहे, हा पाठ झाला, हा इकडचा आहे, हा इथून हा पाठ झाला. तर इथे 2च हे लाईन भेटतात, बाकी नाही भेटत. कर्णरेषा भेटतील एक महिना, कर्णरेषा पाहिजे, आपल्याला साध्या रेषा नाही पाहिजे, आपल्याला कर्णरेषा पाहिजे ना, द डायगोनल शुड अटॅच. हे तर इथे जर तुम्ही बघितलं, हा पॉईंट जो आहे तर हा ही आहे, पण ही साधी रेषा आहे, उभी रेषा नाही पाहिजे आपल्याला, कर्णरेषाच पाहिजे ना, 2च येतील. एका पुस्तकाने एका विद्यार्थ्याने एका पान फाडले व पुस्तकाच्या पानाचा क्रमांक 1 सुरू होतो व ते पान फाडल्यानंतर पानाच्या क्रमांकाची बेरीज 195 येते. तर फाडलेल्या पानावर दोन्ही बाजूने कोणते पान क्रमांक असतील, फाडलेलं पान असेल तर लागोपाठ नंबर असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे. 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती होते रे, 55. किती येते, 55. पण याची बेरीज किती येते, 195 आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी काय जास्त असतील. ओके, हा, मग तुम्ही जर 11, 12 असे म्हणत गेले, 1 ते 20 पर्यंतची जी काही बेरीज आहे, 1 ते 20 पर्यंतची ती किती आहे, 210 आहे. लक्षात ठेवायचं की 55 बेरीज 110 पर्यंत किती 55 आहे. 11 ते 20 ची बेरीज जी आहे ती किती 155 आहे. किती आहे, 155. तर मग आता मला सांगा त्याच्यामध्ये, मग 155 आहे, तर मग आता याच्यामध्ये 155 55 मिळवा, 1 ते 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत किती बेरीज होतीये, 210. किती येते, 210. पण आता बेरीज किती आहे रे, 195. किती बेरीज आहे, 195 बेरीज आहे. मग तुम्हाला 20च काय घेतलं, तुमच्या मनात आलं तर तुम्ही
19 का नाही घेत? तर 19 घ्या. 19 घ्या म्हणजे 20 वजा करा 210 मधनं 20 जर का तुम्ही वजा केले तर तुमच्याकडे उरतात किती? 100. आता मला सांगा इथे बेरीज किती आहे? 195. 19 पर्यंत बेरीज केली किती येते? 190 येते. त्यापेक्षा जास्त असेल. आणि 210 येते जर का आपण 1 ते 20 पर्यंत केली तर. बरोबर आहे. म्हणजे मॅक्झिमम तिथे किती पानं आहेत? 20 मॅक्झिमम काय निश्चितपणे किती पानं आहेत? 20 पानं होती. आता बेरीज यायला पाहिजे होती 210, पण येऊन किती राहिली? का? कारण एक पान फाडलंय. मग पानचं तर मग त्या पानाच्या समोरच्या पाठीमागच्या यांची जी काही बेरीज असेल तो म्हणजे यांचा डिफरन्स. मग 210 मधनं जर 195 आपण वजा केले उरतात किती रे बाळांनो? 15. मग लागोपाठ अशा कोणत्या दोन संख्या यांची बेरीज 15 येते? 7 आणि 8. द आन्सर इज 2. S1 आणि S2 या दोन विधानांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. पुस्तकात कोणत्याही पानावर 2 पेक्षा अधिक आकृत्या नाहीत आणि एका पानावर कमीत कमी एक आकृती आहे. तर पुस्तकामध्ये 100 पेक्षा अधिक आकृत्या आहेत का? 100 पेक्षा अधिक आकृत्या आहेत का? कोणती माहिती पुरेशी असेल? वी नीड अँड डेटा सफिशियन्सी. तर वी हॅव टू आयडेंटिफाय दी सफिशियंट डेटा. डेटा सफिशियन्सीवरती आधारित प्रश्न आहे हा. ओके. हा. तर मग आता बघा, तर पुस्तकावर कोणत्या पानावर 2 पेक्षा अधिक आकृत्या नाहीत? कोणत्या पानावर आपल्याला काय पाहिजे? 2 पेक्षा अधिक आकृत्या नाही पाहिजेत आपल्याला. बरोबर आहे. मग आता कमीत कमी एक आकृती एका पानावर असेल. ओके. हा. तर मग आता आपण जर का बघितलं अच्छा याच्यावरती हेच दिले नाही की पानं किती ना समजा आपण त्याच्यामध्ये पुस्तकात कोणत्याही पानावर 2 पेक्षा अधिक आकृत्या नाहीत. एक आकृती. हा नाही इथे काय आपल्याला माहिती काहीतरी वाटत रिमेनिंग राहिलेली आहे. माहिती काहीतरी मिस आहे. काहीतरी 50 पानं आहेत असा एक मुद्दा पण होता त्याच्यामध्ये की 50 पानं आहेत म्हणून. ओके. हा तो दिस याला हे करा, कॅन्सल करा त्याच्यामध्ये. एक सरळ असलेला महामार्ग एक उंच 50 मीटर उंच मनोऱ्याच्या तळाकडे जातो. बघा महामार्ग आहे 50 मीटर उंच मनोरा आहे असा. और यू कॅन सी इन द डायग्राम. अशा प्रकारे हा महामार्ग आहे. मनोऱ्याचा तळ आहे असा त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हा. मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये काय म्हणतोय हा जी लेंथ आहे. बरोबर. हा जो मनोरा आहे मनोऱ्याची लेंथ किती आहे? 50 मीटर आहे. बरोबर आहे. लेंथ 50 मीटर आहे. वरच्या टोकावरून महागातील 2 मोठ्याकडे एक 30 अंश आहे. यांचं काय 30 डिग्री आहे. आणि इकडनं जर आपण बघितलं तर हा किती आहे? 60 डिग्री आहे. आता हे इथे असल्यामुळे मनोरा हे किती 90 अंश होईल. म्हणजे दोन्ही त्रिकोण काय होतील? काटकोन त्रिकोण. सो डेफिनेटली आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर हा जो अँगल आहे हा 30 डिग्री होणार आणि हा जो अँगल आहे हा किती डिग्री होणार? 60 डिग्री. हा अँगल 30 डिग्री होईल आणि हा अँगल किती डिग्री होईल? 60 डिग्री 60 डिग्री होणार. काय डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? ओके. सो 30 डिग्री अँड 60 डिग्री याच्या इथे अँगल होईल तो. काही इश्यू का कोणाला? हा. तर मग जर का आपण बघितलं तर मग मला सांगा ही जी लेंथ आहे ही किती आहे काटकोन त्रिकोणामध्ये? ही 50 आहे आपल्याकडे. ही किती आहे? 50. बरोबर आहे ना. सो ही जी लेंथ आहे याने प्रश्न काय विचारला आपल्याला? काय विचारलं त्याच्यामध्ये? 2 मोठ्यांतलं अंतर किती आहे? तर आपल्याला हा डिस्टन्स काढायचा आहे. लक्षात घ्या आपल्याला काय काढायचंय? हे डिस्टन्स. आणि हे डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला ही जी लेंथ आहे या 2 लेंथ आपल्याला काढणं आवश्यक आहे. कळलं का तुम्हाला? या 2 लेंथ काढणं आवश्यक आहे. ही लेंथ फक्त आपल्याला माहिती आहे 50. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की जर का जेव्हा लक्षात घ्या 30 डिग्रीचा अँगल असतो 30 डिग्रीच्या बाजूचा जो काही कोण असतो जे काही लेंथ असते त्याच्या दुप्पट लेंथ जी आहे ती याची असते. त्याची दुप्पट लेंथ कशाची असते? कर्णाची असते. हा म्हणजे काय काटकोन त्रिकोणाचा कर्ण. मग मला सांगा ही जर 50 आहे तर कर्ण त्याच्या दुप्पट आहे तर कर्ण किती झाला? 100. बरोबर आहे. मग हा झाला कर्ण झाला 100 हे झालं 50. तर मग आता याच्यामध्ये काय एडी इक्वल टू टॉईस ऑफ बीडी. तर टॉईस ऑफ बीडी जर आपण बघितलं तर 100 झाला
आता याची 100 लेंथ आहे, आता ही लेंथ आपल्याला काढणं आवश्यक आहे, नंतर काढायचं आपल्याला ही लेंथ काढावं लागेल, तीच राहिली आपली. मग पायथागोरसचा प्रमेय 100चा वर्ग इज इक्वल टू 50चा वर्ग अधिक का ही जी बाजू आहे एबीचा वर्ग. मग 100 ही इकडे वजा होऊन जाईल, हे याच्या मागे मायनस येऊन जाईल ना एबीचा वर्ग जर काढायचा असेल तर. हे कॅल्क्युलेट करा, तुमचं हे येतं इतकं, दॅट इज 50√3 येतं, 50√3. पण इथनं एकच लेंथ झाली, ही दोन्ही लेंथ समान थोडी येते बाबा, हे समान लेंथ आहेत का दोन्ही? 50√3 ही फक्त ही लेंथ आहे. दुसरी लेंथ काय तर 60 अंश समोरील बाजू 30 अंश समोरच्या बाजूचा √3 पट असते. तर याच्या 30 अंश समोरच्या बाजूची 60च्या समोरची बाजू जी काय ती त्याच्या किती असते √3 पट असते. तर आता √3 BC × √3 तर 50√3, तर हे याच्या भागीले चालला जाईल 50/√3. तर याचं उत्तर काय BC जी येईल ती किती येईल 50√3. 50/√3 आणि 50 गुणिले √3 यांची बेरीज, आणि ही जी काही येते याची ऍडिशन करा तुम्ही, याची बेरीज येते ती काय 200 भागिले काय √3 येते. ती किती येते 200 भागिले √3. कॅल्क्युलेशन करा, आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिले तुम्ही घरी करा त्याच्यामध्ये. सो दॅट्स कॅल्क्युलेशन, आणि ती येते 200√3. ठीक आहे. हा, दॅट्स फॉर द आन्सर इज व्हॉट 20 पर्याय क्रमांक 200/√3. द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. हा 63 काय म्हणतो तो 5 प्रौढ किंवा 25 मुले, याचा अर्थच काय 5 प्रौढ किंवा आहे, किंवा म्हणजे डायरेक्ट इक्वल टू 5 प्रौढ इक्वल 25 मुले, म्हणजे 1 प्रौढ म्हणजे किती मुले 5 मुले. एक काम 18 दिवसात करतात, म्हणजे 25 मुलांनी जर 18 दिवस लावले ते काम करायला, ओके. हा, तर ते किती होणार आहे 25 गुणिले 18, किंवा म्हटलं नाही मग 25 गुणिले 18 दिवस करता. पण काही मुलांनी प्रौढांना मदत केल्यास हे काम 15 दिवसात पूर्ण होईल. पण प्रौढ, ओके, 2 प्रौढ आणि x मुले समजा आपण पकडूयात, तेव्हा ते कामाला किती दिवस लागतात रे? आता काम सेमच आहे ना, काम म्हणजे काय, काम सेमच आहे म्हणून या दोन्ही गोष्टी 2 प्रौढ अधिक काहीतरी मुले आपण करू x मुले समजा, गुणिले किती दिवस 15 दिवस. कारण काम म्हणजे काय असतं मुलांची संख्या गुणिले दिवस. 25 मुले आणि दिवस, व्यक्तींची संख्या, मुलांची पेंडापेक्षा व्यक्तींची संख्या गुणिले दिवस. इथे व्यक्ती काय आहेत 2 प्रौढ आणि आणखी काही मुले, हे व्यक्ती, आणि दिवस किती लागतात 15. दोन्ही इक्वेशन इक्वल झाले की नाही? मग आता कॅल्क्युलेट करा त्याच्यामध्ये. आता 15 5 त्रिक 15 साइन त्रिक 18 कॅन्सल होतील. मग आता आपण जर का बघितलं तुम्हाला 2 प्रौढ मध्ये किती, 1 प्रौढ म्हणजे 5 मुले, तर 2 प्रौढ मध्ये किती मुले रे 10 मुले, 10 मुले आले त्याच्यामध्ये. ओके, हे आले 6, हे काय 5, 5 5 काय 25, हे झाले 6 5 काय 30, 30 म्हणजे 10 प्लस x मुले, हे 10 आणखी वजा होतील, इकडे राहणार किती x म्हणजे किती होईल 20 मुले. हा 64 दिली माहिती विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. $A म्हणजे काय? ए ही बी ची आई आहे. A#B म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए तर P@Q मध्ये पी चे टीशी नाते काय? तर या केसमध्ये आपलं काय आहे पीचं टीशी नातं काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. पी चे टीशी नाते काय? सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पी अँड टी? तर मग आता इथे जर का P@V म्हणजेच काय ए हा बीचा पती आहे, तर पी हा क्यूचा काय होणार पी पती होणार कोणाचा क्यूचा. $M $M म्हणजेच काय क्यू ही काय आई आहे कोणाची एम ची. M#T म्हणजे काय एम हे पहिले आहेत कोणाचे टीचे ना. हा मग पी ही टीची कोण लागेल वडिलांचे इथे, तर आईला म्हणजेच काय सो वडिलांचे काय लागतील हे हजबंड वाईफ झालेत ना, आणि यांच्या म्हणजे वडिलांचे वडील म्हणजेच काय आजोबा. उत्तर पर्याय क्रमांक 3. सरकत्या जिन्याचं उदाहरण टफ असतं थोडं. सरकता जिना घाई असल्याने पी आणि क्यू वरती चढण्यासाठी सतत सरकत्या जिन्यावरनं मूव्ह होत आहेत. एस्केलेटर द मुव्हिंग अप वरती जाणारा सरकता जिना. ठीक आहे. हा सरकत्या जिन्यावरनं वरती जाण्यासाठी 50 आणि 40 पायऱ्या चढतात. ज्या वेळेत पी 5 पायऱ्या चढतो तेव्हाच क्यू हा 3 पायऱ्या चढतो. ओके, तर जिना सरकत नसेल तर प्रत्येकाला उतरायला लागणाऱ्या पायऱ्यांची संख्या हे करा. ओके, तर आता पी आणि चढण्यासाठी सरकत्या जातात आणि ते 50 आणि 40 पायऱ्या काय चढत आहेत त्याच्यामध्ये. ओके, पायऱ्या समानच आहेत पण ते सरकता जिना असल्यामुळे
म्हणजे ते जिना पण सरकत आहे आणि ते चालत पण आहेत असं त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे. लक्षात लगा. त्यामुळे काहीतरी पायऱ्या ज्या आहेत त्या कमी होतात, कारण जिना सरकतोय त्यामुळे आपल्याला चालायला लागणं काहीतरी पायऱ्या काय लागतील, कमी लागतील. आता त्याच्या इफिशियन्सी त्यांनी दिलं की ज्या वेळेमध्ये हा इतका होतो तितक्यात आपण समजा अजूम करूयात. सपोज आता मला सांगा सापेक्ष गती म्हणजेच काय असतो, व्यक्तीचा वेग अधिक काय त्या जिन्याचा वेग. कारण दोन्ही एकाच दिशेने जात आहेत, जेव्हा दोन्ही एकाच दिशेने जातोय हा जो मूव्ह होतोय हा इकडे मूव्ह होतोय नाही पण इकडे चाललंय, दोघांच्या वेगांची काय होणार बेरीज. ई हा वेग आहे, वेग किती आहे ई. हा पी आणि क्यू जिन्याची लांबी समान आहे, जिन्याची लांबी काय समान आहे. पीचा वेग 5 पायऱ्या पर सेकंद आहे आणि क्यूचा वेग काय 6 पायऱ्या पर सेकंद आहे. 5 पायऱ्या पर सेकंद आहे आणि क्यूचा वेग काय 6 पायऱ्या पर सेकंद आहे. ओके, मग मला सांगा एका सेकंदात जर का 5 पायऱ्या चढतोय पी आणि क्यू काय चढतोय एका सेकंदात 6 पायऱ्या, तर मग 10 सेकंदात पी किती पायऱ्या चढणार. अरे मला सांगा इथे बघा पायऱ्या किती चढल्यात त्यांनी 50 आणि याने किती 40. लक्षात घ्या 50 पायऱ्या, पायऱ्या किती आहेत 50 पायऱ्या, हा चढतोय 40 पायऱ्या. आता मला सांगा ना जर याचा वेग सपोज आपण अजूम करूयात, तसा वेग ज्या वेळेत तो होतो ना 5 पायऱ्या त्यावेळेस हा किती पायऱ्या चढतो 3. क्यू किती पायऱ्या चढतो 3 पायऱ्या. मग आता मला सांगा मग याला किती वेळ लागणार रे 5 पायऱ्या एका सेकंदाला, म्हणजे याला वेळ किती लागतोय 10 सेकंद. बरोबर आहे. मग आता या 10 सेकंदामध्ये टोटल पीने चढलेला पायऱ्या किती आहे 50, तर पी चढलाच होता, सोबत एस्केलेटर काहीतरी का वेगाने चाललाय 10 सेकंद. एक्सकेलेटर किती वेळ चालला 10 सेकंद आणि त्याची काहीतरी इफिशियन्सी असेल, इफिशियन्सी सेम आहे. सेकंड केसला या, आता मला सांगा हा 40 पायऱ्या चढला, याची इफिशियन्सी एकाची किती आहे 30 आहे ना. हा 40 पायऱ्या स्वतः चढलाय, अगेन 40/3 हे किती सेकंद, हा इतका वेळ लागला त्याला, तितक्या वेळेस एस्केलेटर चालत राहिला 40/3. लक्षात आलं तुम्हाला का, कारण 3 पायऱ्या प्रति सेकंद आहे ना वेळ, मग 40/3 आला. हे इक्वल आलं इक्वेशन. याच्यामुळे ईची व्हॅल्यू येते, ईची व्हॅल्यू किती येते 3. मग पायऱ्यांची संख्या इज व्हॉट 50 प्लस काय 10 प्लस ई. सो कोणत्या पण याच्यात टाका, याच्यात हे टाका ईची व्हॅल्यू टाका किंवा याच्यात टाका, काही फरक पडणार नाही आणि कॅल्क्युलेट करा, यू विल गेट द आन्सर. उत्तर किती येणार 80. ओके, हा आता भूषण दूत अकॅडमीच्या तर्फे ऑनलाईन बॅचेस आता आपण लॉन्च केलेले आहेत आपल्या याच्यावरती. तर पहिली म्हणजे काय संपूर्ण सीसॅट बॅच, आकलनक्षमता, तर्कक्षमता, निर्णय क्षमता. ओके, नंतर फक्त कॉम्प्रेशन बॅच आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता कंबाईन गडब तांत्रिक सेवा आणि राज्यसेवेच्या दृष्टीने ते ऑनलाईन सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता बॅचेसचं. ओके, अँड तुमचे जे काही क्युरीज आहेत त्या सीसेटचे रिझॉल्व होऊ शकतात त्याच्यामधनं. हा नेक्स्ट 66चा प्रश्न, तर फार हे याच्यावर हे ठेवलं तोपला तर एखादा प्रश्न असा येतो सहसळेचा मार्ग यायला काय करा. आता एवढे काही 12 आणि 13 संभाव्य हे करत बसा आणि ते करत बसायचं काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला विशेषण दिलेलं आहे, विशेषण बघायचं तर बघूया. इथेही आपल्याला पहिली गोष्ट स्कोर करायचंच नाही, फक्त क्वालिफाय करायचं. काही प्रश्न की ते आपल्याला स्किप करावेच लागतील. उगाच अशा प्रश्नांच्या भानगडीत पडू नका. तसे आपण पझल जास्त डिस्कस, कारण मी घेऊ शकतो डिस्कस, पण घ्यायला 20 मिनिटं जातील. 10 प्रत्येक पझलला काही 15 ते 20 मिनिटं लागतात, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट विशेषण देत बसतो. ज्यांना अनालिसिस करायचं ते घरी करत बसा त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा 67 ला या, 7 कुटुंबाच्या सदस्यामध्ये वाय हा आरशी कसा संबंधित आहे. वाय हा आरचा कोण लागतो. तर आपण जर का बघितलं ना याच्यामध्ये, तर आपण जर पहिला विधान ट्राय केलं तर त्या विधानामधनं काय होतं, तुम्ही खूपदा उत्तर काय करताय प्रश्नांची, मोस्ट ऑफ द टाइम उत्तर तुमची असतात की 1 आणि 2 यांच्यामधली माहिती एकत्रितरित्या पुरेशी आहे. बरोबर आहे, पण म्हणून यंदा मी तो ऑप्शनच टाकला नाही. नाही तर अनेक लोकांचं उत्तर काय असतं 1 आणि 2 मधली पुरेशी. इथे पर्याय 3 जो आहे 1 किंवा आहे, किंवा आहे, लक्षात घ्या किंवा आहे की नाही. मी तुम्हाला म्हटलं तर डेटा सबेसची उदाहरणं सोडत असताना कसं सोडवायचं असतं रे तुम्हाला, पहिले एकाचा इंडिव्हिज्युअल विचार, नंतर तुम्ही काय करता दुसरं त्यात मिक्स करून टाकता. तसं नाही, पहिले एकाच तुम्ही इंडिव्हिज्युअल विचार केला तर दुसऱ्याचा सुद्धा काय करा इंडिव्हिज्युअल विचार करा आणि त्यातनं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर एक्स वाय हा आरशी कसा संबंधित आहे हे येतं का. पहिल्या पर्यायामधनं येतच नाही, त्याचं रिलेशन काय कळतं का तुम्हाला नाही कळत. पण दुसरा पर्याय बघा, पी जो आहे तो पिता आहे कोणाचा जेचा, जी जेडची जी आरची आई आहे, जे कोणाची आई आहे आरची. यम हा एक्सचा धीर आहे, यम जो आहे तो कोणाचा धीर आहे एक्सचा. तर आपल्याला काय माहित नाही यम जो आहे तो म्हणतोय काय यम जो आहे तो एक्सचा धीर आहे. तर आपल्याला इथं काही यम आणि एक्सचा काही संबंध येतोय का त्याच्यामध्ये नाही. तर यम हा एक्सचा धीर आहे असं म्हणण्यात येतंय त्याच्यामध्ये. ओके, हा नेक्स्ट तो म्हणतोय काय
जी केची सून आहे, तर यम एक्सचा दीर आणि जो केची सून आहे, तर इथे काय आपल्याला त्याच्यात यम एक्सचा दीर, केची सून, एक्सचा कोणतरी हजबंड असेल आणि त्याचं काय असेल, भाऊ असेल एम. हा, आणि एक्स जी आहे ती काय सून आहे कोणाची, केची. केचा मुलगा असेल कोणतरी त्याचे सून, पण हे इथे कुठे येतच नाही. ठीक आहे, वाय ही पीची सून आहे. हा, पण हा का तो वाय जी आहे ती कोणाची सून आहे, पी आहे. पीचं इथे कोणतरी काय मुलगा असेल आणि मुलाची बायको म्हणजेच काय वाय. ठीक आहे, आणि ज्याला दोनच, पीला दोनच अपत्य एक जे आणि काय हा वायचा जो काही पती आहे तो दोनच अपत्य. मग त्यांनी काय म्हटलं, प्रश्न काय विचारला की वाय हा आरशी कोण, तर वायचं आरशी कसं संबंधित आहे, तर वाय आरचा कोण लागेल रे, हिची आई, आईचा हजबंड, आईचा भाऊ. आईचा भाऊ म्हणजे काय मामा, मामाची वाईफ. मामाची वाईफ म्हणजे काय मामी. मग तुम्हाला माहित पडतं की नाही रिलेशन. येस, पर्याय 2 वर्ण ती त्याची कोण लक्षात येते, ती त्याची कोण आहे मामी आहे हे लक्षात येते. सो म्हणून उत्तर जाईल तुमचं पर्याय क्रमांक 64 काय 2 होईल. हा, 68 तुम्हाला अरेंजमेंट दिलेली, तुम्ही ती माहिती सगळ्या मांडा त्याच्यामध्ये. सो 6 लोक आहेत, त्यात फार कन्फ्युजिंग आहे की 3 लोक आत बसतात तर 3 लोक काय बाहेर आहेत. त्याच्यामुळे त्यांचे आरएचएस एलएचएस सगळे काय होतात चेंज होऊन जातात. बट आरएचएस आणि आरएचएस काय होतात त्याच्यामध्ये चेंज होत आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हा, तर मग आता जर आपण बघितलं तर जी, तर मग इथे उत्तर आहे एलच्या डावीकडे कोण बसलाय, डावीकडे दुसरा, तर यल आहे त्याच्या डावीकडे दुसरा म्हणजे काय, हा उजवा झाला, हा काय झाला डावा झाला. तर डावा काय यम आहे, डावीकडे का नाही यम, आणि यम हा केच्या काय लगेच, अरे के इकडे बघतो केच्या काय लगेच डावीकडे आहे ना. हा, तर म्हणजेच काय उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, जी व्यक्ती केच्या लगेच डावीकडे बसली आहे. हा, नेक्स्ट बघा त्यांनी काढलंय 69. पुढे 3 अक्षरी शब्द दिलेले आहेत, TRU, CLU, FLU, JUN आणि BLU. या वरील शब्दांमध्ये इंग्रजी भाषेत व्यंजने पुढील लक्षणे लिहिलेली आहेत, तर किती शब्दांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वर असतील. ओके, तर तो म्हणतो जी जी व्यंजने आहेत, फक्त व्यंजने, स्वर नव्हे, काय व्यंजने, ती पुढच्या अक्षराने, म्हणजे बघा टीचं काय झालं, टी व्यंजन आहे, टीचं काय झालं यू, आरचं काय झालं यस आणि यू. तर मला सांगा याच्यात 2 स्वर झालेत की नाही. आता पहिला येईल सीचं झालं डी, एलचं झालं यम आणि हे यूचं यू राहिला. डी आणि एम दोनामध्ये कुठे स्वर आहे का नाही, तर याच्यात आपल्याला काय 2 शब्द 2 स्वर पाहिजे, तिथे 2 स्वर आहेत का नाही. एफचं झालं जी, एलचं झालं यम, इथे यू तर कॉमनच आहे, एक स्वर म्हणजे प्रत्येकात कॉमन, याच्यात कॉमनच आहे नाही. हा एमचं ओ होतंय, यूचं यूच होतंय, यूचं यू का राहणार, कारण फक्त व्यंजन पुढे ढकलायची, आपल्याला स्वर पुढे ढकलायचंय का नाही. तर असं आलं तर हा एक येतोय, बस हे 2च येतात त्याच्यामध्ये. म्हणून किती शब्दांमध्ये येतात 2 स्वर, 2 शब्दांमध्ये. हा, नेक्स्ट 70चं उत्तर काय, हा इथे 2 आणि 3 दोन्ही विधानं बरोबर आलेली असली पाहिजे. आम्ही दोन्ही जे 2 किंवा 3 मारा त्याला योग्य हे देऊयात. हा, सगळे फोटो काय रील्स आहेत, काही हे काय फक्त काही रील्स काय व्हिडिओ आहेत. ओके, देन एकही व्हिडिओ रील नाही, सो एकही व्हिडिओ काय नाही आहे तो रील नाही आहे. ठीक आहे, आणि सर्व रील्स काय फिल्म्स आहेत. तर काही रील्स या रिअल असण्याची, काही रील्स ज्या आहेत त्या काय रिअल असण्याची काय शक्यता आहे. प्रश्न जर असा फक्त शक्यता शब्द नसता तर विधान चुकीचं आलं असतं. शक्यता प्रश्न असतात, प्रश्न आहे कशाचे पॉसिबिलिटी, केस ऑफ व्हॉट, इट इज द केस ऑफ पॉसिबिलिटी. प्रश्न कशाचा शक्यतेचा आहे. पण शक्यतेमध्ये काय करायचं, फक्त जे म्हटलं ते काढून बघायचं आपण. काय केलंय, काही रील्स काय आहेत, पहिलं रिअल, तर रील्स घेतलं आणि इथे काय घेतलं रिअल. हे रिअल पूर्णतः कशामध्ये रे फिल्म मध्ये, बरोबर ना. आता हे काढून बघितलं आपण, कंडिशन नंतर ते काढायचं आणि निगेटिव्ह केसमध्ये जायचं. फक्त निगेटिव्ह शब्द कोणता बघायचा, फक्त निगेटिव्ह. तिथे काही क्वांटिटी होते का ते बघायचं. निगेटिव्ह विधान एकच आहे आपल्या विधानामध्ये, कोणतं आहे क. एकही व्हिडिओ रिअल नाही. बघा रिअल इकडे वेगळा, व्हिडिओ वेगळा आहे की नाही, काही संबंध दोघांचा. म्हणजे आपण काही क्वांटिटी केलं का दिलेल्या कंडिशनला नाही, म्हणजे हे शक्य आहे. दिस इज करेक्ट, म्हणजे काय शक्य आहे, म्हणून दिस इज करेक्ट. फक्त काही सर्व व्हिडिओ फोटो असण्याची शक्यता आहे. अगेन सेम वे, सर्व व्हिडिओ काय फोटो. आता सगळे व्हिडिओ काय करा फोटो मध्ये घेऊन घ्या, काही फरक पडत नाही. घेतले आपण समजा सगळे व्हिडिओ काय आहेत फोटो आहेत. ओके, हा आपण असं घेतलं. अगेन निगेटिव्ह पार्ट बघा, काय निगेटिव्ह पार्ट, एक व्हिडिओ रील नाही, रीलचा संबंधच येत नाही, रील बाहेर आहे. कॉन्टॅक्ट करतो का
हे सुद्धा शक्य आहे का? आहे ना, कॉन्ट्रडिक्ट नाही करत ना, शक्य आहे. हा थर्ड बघा, एकही व्हिडिओ रिअल नाही. आता इथे शक्यताबद्दल तो बोलत नाही. एकही व्हिडिओ काय नाही आहे, सॉरी, काही फिल्म काय रील नाही आहेत, काही फिल्म्स काय, सॉरी हा, काही फिल्म्स काय रील नाहीत. ओके, तर आपण जर का बघितलं तर हा फिल्म्सला तर तुम्ही रील्समध्ये घेतलं, फिल्म्स रीलमध्ये घेतलं आणि इकडे काय रील घेतलं, या दोघांचा काय संबंध आहे का? नाही. तर हे होऊ शकतं ना, पण इथे म्हणजेच आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो का रे की एक व्हिडिओ रिअल नाही असं म्हणू शकतो का? सॉरी, काही फिल्म रिअल नाही असं म्हणू शकतो का? असं म्हणू शकत नाही. म्हणून तिसरं येऊ शकत नाही तुमचं. म्हणून उत्तर केलं फक्त 1 आणि 2 हे शक्य आहेत. जर फक्त योग्य विधान म्हटलं असतं तर एकही नाही आहेत, तिन्ही विधानं काय चुकीचे. पण अ आणि ब बरोबर का? कारण ते शब्द काय आलाय, शक्यता आहे. दिस अ केस ऑफ पॉसिबिलिटी. याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण तुम्हाला काय शिकवलं म्हणजे किंवाची केस शिकवली होती, आठवतं तुम्हाला? किंवा ही केस ऑफ पॉसिबिलिटी आहे. आणि प्रत्येकडे किंवा आलं म्हणून उत्तर मारवू नका हे पण तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून तसा एक प्रश्न मागच्या टेस्टमध्ये टाकला होता की जर किंवा होतं आणि कोण ते मारून दिलं असेल किंवा, बरं किंवा दिसतं रे बा मारा, पण ते उत्तर होतं का? नाही. ओके, तर असं पण करू नका त्याच्यामध्ये. हा नेक्स्ट, ABCD 6 व्यक्तींची वेगळी उंची आहे. ई उंच आहे अशा व्यक्तीची संख्या ई पेक्षा उंच आहे 2 आहे, 2 पेक्षा जास्त आहे. हा, ई पेक्षा जास्त उंचीची लोक आहेत ती 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त म्हणजे 3, 4, 5 काही पण होऊ शकतात. बरोबर आहे, ई पेक्षा जास्त म्हणजे ई हा पहिल्या 3 पोझिशन मध्ये येणार नाही. ई चौथ्या, 5व्या किंवा 6व्या पोझिशन मध्ये येईल. इतकं आपलं कन्फर्म झालं. लक्षात आलं तुम्हाला? 2 पेक्षा जास्त म्हटला ना तो. हा, डी फक्त बी पेक्षाच बुटकी आहे. डी फक्त कोणापेक्षा बुटकी आहे? बी पेक्षा. म्हणजे बाकी सगळ्यांपेक्षा ती उंच आहे. बरोबर आहे. हा, तर म्हणजे डी इथेच येईल आणि म्हणून समोर काय येईल? बी आलं. ठीक आहे, डी आणि बी ने पोझिशन ऑक्युपाय केल्यात. ए आणि एफ दोघेही सी पेक्षा बुटके आहेत. ओके, ए आणि एफ दोघेही सी पेक्षा बुटके. ऑलरेडी ई या 3 मध्ये आहे आणि ए पहिल्या दोन्ही ऑक्युपाय केलं आहे आणि ए आणि एफ हे सी पेक्षा बुटके म्हणजे सी ला हीच पोझिशन आहे फक्त. आता ए एफ आणि ई तुम्हाला इथे 3 पोझिशनला ऍडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, ए ना एफ ई पेक्षा उंच आहे. ई पेक्षा उंच ए पण नाही, एफ पण नाही, म्हणजे ई इथे चौथ्या पोझिशनला आहे. इथे 2 राहिलेत तुम्हाला. बरोबर आहे. हा, तर आता इथे काय, एकतर ए आणि एफ. ठीक आहे, ई पेक्षा उंच नाही. ए सर्वात बुटकी, ए सर्वात बुटकी नाही म्हणजे सर्वात बुटकी कोण आहे? एफ. मग इथे काय आला? ए. खतम. सर्वात दुसऱ्या क्रमांकाची व्यक्तीची उंची किती आहे? 168 सेंटीमीटर. सर्वात दुसऱ्या क्रमांकाची उंच व्यक्तीची उंची काय? 168 सेंटीमीटर आहे. चौथ्या क्रमांकाची व्यक्तीची उंची किती? 152. बरोबर आहे. सर्वात बुटक्या व्यक्तीची उंची ई पेक्षा 7 सेंटीमीटरने कमी आहे. ई पेक्षा 7 ने कमी सर्वात बुटका जो आहे. 152 मधून 7 द्या, किती आहे? 145. तर मग एफची उंची किती? एफ सर्वात बुटकाच आहे, तर किती? 145. दॅट्स व्हाय आन्सर ऑप्शन नंबर 2. 71 इज 2. 73 8 मीटर उत्तरकडे गेला, नंतर काय 12 मीटर गेला, तो उजवीकडे वळला 12 मीटर गेला, क्यूला आला, क्यू पासून डावीकडे वळाला 4 मीटर, नंतर काय 6 मीटर, नंतर एस पासून पोहोचला, एस पासून आणखी 8 मीटर खाली, इकडनं गेला, इकडे हे वळाला, हे काय नाही सगळं रिमूव्ह होतं. इथे 3 राहतं, इथे 4 राहतं, कर्ण किती आहे? 5. बरोबर, तर आन्सर इज व्हॉट? अरे एक साईड 3 राहते, इकडे इकडे 4 येते, यांच्यामधलं अंतर किती काढायचं? कर्ण काढायचं. इथलं काही सगळं गेलं कामात, काही कामाचंच नाही. तर 3 आणि 4 एक साईड, 3 1 4, तर कर्ण काय तो 5. पायथागोरस त्रिकुटे 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 9 16 25 आणि रूट ऑफ 25 5. कट. हा, नेक्स्ट. सोल्जर विथ स्ट्रेंथ हे कसे लिहिले जाऊ शकते? सोल्जर विथ स्ट्रेंथ हे कसे लिहिले जाऊ शकते? ग्रेट लीडर्स आर किंग्स, स्लेव आर द ग्रेट सोल्जर्स, weak kings are the soldiers and soldiers are a strong leaders. So ZR IR MR KR CR PR CR ZR MR NR KR YR ZR ZM IR ZR CR. तर उत्तर सोल्जर विथ स्ट्रेंथ हे कसे लिहिले जाऊ शकते? ओके, हा, हे कसे लिहिले जाऊ शकते? सोल्जर विथ स्ट्रेंथ. मग काय वाटतं आपल्याला? व्हॉट यू कॅन से, काय म्हणू शकता तुम्ही? तर आता पहिले आपण कम्पेअर करतो. यात कोणते कोणते शब्द कॉमन आहे? ग्रेट ग्रेट आणि काय? लीडर्स आर किंग्स, आर आर,
ग्रेट आणि आर दोन कॉमन आहेत ना, आणि इकडे काय कॉमन आहेत रे, सी आर आणि काय, सी आर किंवा काय एम आर, बरोबर आहे. पण खाली पण आर आला, आर 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 आहे, आर म्हणजे काय सी आर आहे ना, म्हणजे आर म्हणजे झाला सी आर, तर ग्रेट म्हणजे काय झाला एम आर. अरे आर म्हणजे सी आर तर ग्रेट म्हणजे काय एम आर, कारण खाली सी आर बघा, इकडे काय इथे सी आर आहे आणि इथे आर आहे ना, त्यातनं कॅन्सल होतात ते. हा ठीक आहे, आता या दोघांमध्ये कम्पेअर करा. ग्रेट लीडर्स आर किंग्स, तर ग्रेट आलं, लीडर्स किंग्स आहे, इथे किंग्स आहे, तर किंग्सचा अर्थ काय होतो रे, किंग्सचा अर्थ काय होतो, या दोघांमध्ये कॉमन बघा ना, के आर, के आरच आहे. अरे सी आर एम आर आलं, के आर आणि आय आर, तर इथे काय होणार, के आर किंग म्हणजे काय के आर की नाही, यस ऑर नो. असं कम्पेअर करत प्रत्येकाचे काढत बसा तुम्ही. तर असं जर का आपण काढत गेलो कम्पेअर करत करत करत, तिथे प्रत्येकाचे मिनिंग्स येतात. फक्त आपल्याला वीक आणि विथ याचं मिनिंग येत नाही, हे दोन्ही हे राहतात, याचं येणार वाय आर आणि हे याचं हे राहतं. बघा किंगचं के आर आलं, सोल्जरचं झेड आर आलं, सी आर एम आर आपण काढलेत. असे प्रत्येकाचं तुम्हाला कम्पेअर, पहिल्याचं दुसऱ्यासोबत, नंतर पहिल्याचं तिसऱ्यासोबत, नंतर पहिल्याचं चौथ्यासोबत, नंतर दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत, दुसऱ्याचं चौथ्यासोबत, असं करून तुम्हाला तिसऱ्याचं चौथ्यासोबत असं कम्पेअर करून सगळ्या कम्पेअर करून काढावे लागतात त्याच्यामध्ये, कट करत 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 करत. ठीक आहे, थोडा वेळ खूप प्रश्न असतो पण सोपा पण असतो हा. हा मग आता यांनी काय म्हटलंय बघा, त्यांनी प्रश्न काय विचारला, सोल्जर्स विथ स्ट्रेंथ. प्रश्न काय विचारला आपल्याला, सोल्जर विथ अ स्ट्रेंथ, बरोबर आहे, हे कसे लिहिले जाईल. सोल्जरचा अर्थ काय झेड आर, म्हणजे सोल्जर्स म्हणजे झेड आर, विथ म्हणजे काय वाय आर किंवा एन आर, दोन पैकी एकच येईल, वाय आर किंवा एन आर. ओके, स्ट्रेंथचा आलेले का इथे उल्लेख नाही, म्हणून असा वर्ड आपल्याला शोधायचा आहे. मग आता इथे आपल्याला पर्याय बघा, असा पर्याय की प्रत्येकात झेडार असलंच पाहिजे, तर इथे पर्याय 4 तिथेच काय होतो, रद्द होतो, कारण झेडार तर पाहिजेच, कारण झेडार तर राहणारच आहे ना सोल्जर मध्ये. आणि झेडार सोबत आपल्याला माहिती आहे की आपण इथे जर का बघितलं तर इथे याच्यामध्ये स्ट्रेंथचा उल्लेख, स्ट्रेंथ फक्त शब्द उल्लेखित आहे का रे, नाहीये ना. सो स्ट्रेंथ हा शब्द उल्लेखित नाहीये, पण विथ आहे, आणि विथचा अर्थ काय आला रे, विथचा एन आर किंवा वाय आर, हा विथचा अर्थ आहे. सो विथचा अर्थ काय येणार, एन आर किंवा काय वाय आर, तर यांपैकी काहीतरी एक असलं पाहिजे, बरोबर आहे. आता झेड आर येणार आहे, ठीक आहे, झेड आर एन आर किंवा वाय आर आहे का, नाही, ऑप्शन एक रिजेक्टेड. आता उरलं काय दोन, आता झेड एम आणि काय एन एम, बरोबर आहे, झेड एम आणि काय, सो बघा एन एम, या दोन पैकी एक, तर ऑलरेडी झेडएमचा काहीतरी अर्थ याच्यापैकी आहे की नाही, म्हणून झेडएमचा अर्थ असा, म्हणून हा अर्थ येऊ शकतो का, नाही. तर उत्तर काय तुमचं 3, कारण स्ट्रेंथ मेन्शन नाही आहे पॅसेजमध्ये कुठेही, त्याच्यामुळे इथलं कुठली वर्डिंग याच्यामध्ये येता कामा नाही, म्हणून हे आपल्याला रद्द करावं लागलं. कळलं का, पॅटर्न इझी होता, पण इतका सोपा प्रश्न नव्हता टाकला मी, टिपिकल टाकला होता प्रश्न, म्हणजे मेन काय ना, वेळ खाऊ खूप होऊन जातात हे प्रश्न. असं आता पुढचा हा सोपा आहे, सॉलिड म्हणजे काय 64, तर काय एस ओ आर आय डी. ओके, पीओ युअर म्हणजे काय 74, पी पी म्हणजे काय रे त्या भाषेमध्ये, पीचा अर्थ किती होतो, बेरीज, हा, पी म्हणजे काय 16, ओ म्हणजे काय 15, अरे ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, असं करा ना त्याच्यामध्ये, त्याचं येतं मग टी वन, एकदम सोपा प्रश्न. टी ओ एन, टी म्हणजे किती 20, ओ म्हणजे किती 15, आणि एन म्हणजे किती 14. हा, सो 20, 15 आणि 14, द आन्सर इज 49. हा अच्छा, जी बेरीज आहे त्यापेक्षा 3 ऍड करायचे का त्याच्यामध्ये, हा अक्षय समजा, हा तर याच्यावर जी बेरीज आहे त्याच्यामध्ये 5, अच्छा मग सोपा नाही आहे आता, अच्छा अच्छा, म्हणजे ते सॉलिडची बेरीज प्लस ते किती अल्फाबेट्स आहेत, 5 अल्फाबेट याच्यामध्ये, तर ते 5 ऍड करा. 4 आहे त्याची बेरीज 4 होते, 17 होते, त्यात 4 ऍड करा, कारण 4 अल्फाबेट्स आहेत. हा बरोबर आहे. मग टॉन मध्ये काय, टॉनची बेरीज किती होते 49, प्लस त्याच्यामध्ये 3 अल्फाबेट्स म्हणून 3 ऍड करा, तर द आन्सर इज नॉट 49, म्हणून पहिला पर्याय 49 दिला, बरोबर आहे. येस, द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. अच्छा, हा नेक्स्ट, स्वतःची गाडी चालत असताना राणीने 2 मैत्रिणी घरी जाण्यासाठी बसथांबावर वाट पाहत पाहिले, 5 जणांना घरी सोडायचे कबूल केले. इक्वो मेनू मिकू घरी जाताना दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करायचे असताना एक तर दोघे सामील होतील किंवा दोन्ही सामील होणार नाही, असा त्यांनी निर्णय घेतला. रात्रीपूर जाण्यासाठी 5 मिनिटांची निवड करण्यासाठी मार्ग दर्शवलेले आहेत. मग आता एक तर याच्यामध्ये 2 हे आहेत त्याच्यामध्ये, समजा इकू आणि मीनू ना तिला घेऊनच जायचं आहे, तर ते दोघं तर राहतीलच. मित्र किती घेऊन जायचे तिला, अरे मित्र किती घेऊन जायचे आहेत,
5 पैकी 2 बुकच आहे की या दोघांना घेऊनच जायचं, तर तिथे कॉम्बिनेशन घ्यायचं स्पष्टच आहे, हे दोघांना घ्यायचंच आहे. मग तिला चॉईस राहिले किती, 12 पैकी 2 कम्प्लीट केले, राहिले किती मित्र 10. या 10 पैकी ती किती निवडू शकते रे, 3च, कारण जागा तिथेच उरल्यात ना, 2 तर त्यांनी ऑक्युपाय केला, म्हणून काय 10C3. पहिली केस काय होणार 10C3. दुसऱ्याच्या जर ठरवलं की इक्वू आणि मिडूला घेऊन जायचं नाही, त्यांना काढून टाकलं, अगेन चॉईसेस आर 10, पण यापैकी आता 5 मित्र निवडू शकते, तर ती 10 पैकी आता किती निवडेल 5, तो 10C5. So 10C3 plus 10C5 and you will get 74 and 50, is what 120. 10C3 किती होतं 120 and 10C5 is what 252. So the answer is what 370, 372. म्हणून किती मार्काने जाऊ शकते 372. ओके, हा नेक्स्ट बघा. तुम्ही 76, तुम्ही कोकण पर्यटन विभागात पर्यटन विकास अधिकारी आहात. शासनाच्या नवीन धोरणानुसार अलिबाग हे ठिकाण प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचे योजले आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून अलिबाग येथे पर्यटक पोहताना पाण्यात बुडून मरण पावल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही काय कराल, किनाऱ्यावर जागा की धोके सूचना देणारे आवश्यक दक्षता घ्यायचे, फलक लावाल, नौका कोळगाची व्यवस्था करा, बरोबर आहे. हा, समुद्रकिनारा बंद करणार, तुम्ही पर्यटन विकास अधिकारी बंद कर, पर्यटन विकास कसा होणार तुमचा, होणार का. हा, अलीकडे फक्त धोकादायक बंद करणार, त्यासाठी धोक्याचे हा होऊ शकतो, पण हा पहिला पर्याय नाही आहे याच्यामध्ये. बेटर आन्सर इज ऑप्शन नंबर 1 हा म्हणू शकतो. कारण कसं आहे, तुम्ही जर विकास करता तर ते कोणी बंद करणार तरी धोक्याचं, पण ते डायरेक्ट बंद करून देणं यानं तुम्ही विकास नाही साधू शकत ना. एवढं भीती घालून नाही बाबा तिथे अलाउड आहे का, नाही अलाउड आहे. एखाद्या ठिकाणी कधी ऍक्सिडेंट जरी झाला असला तर आपल्या घरच्या प्रती जाऊ येतात का, ते 10 वर्षा पहिले असं झालं होतं तिथं, भाई तू जाऊ नको इथे, तुम्ही डायरेक्ट बंद करून राहिले तिथे पोहायचं आहे, तर घरच्या जाऊ देते का तुम्हाला तिथे की नाही. नाही, जरी तुम्ही थोडासाच बंद केला तरी घरच्या म्हणून तिथे जायचं नाही, त्यातनं तुम्ही लक्षात काही विकास होऊ शकत नाही. त्याच्या मग एक पर्याय आहे की तुम्हाला धोक्याची सूचना देणारे आधुनिक कोस्टगार्ड नौका हे द्या त्याच्यामध्ये. ओके, आन्सर ऑप्शन नंबर 1. हा, सध्या राजकीय स्थिती अस्वस्थता आढळून येत आहे, लोकांच्या मनात लोकशाही व्यवस्था, संसदीय शासन पद्धती, सरकारचा विश्वास कमी होऊन राहिला असं चढून दिसून येत आहे. व्यवस्था बदलाची मागणी होऊन राहिली आहे. काही जण अजूनही हुकुमशाही व राज्य साम्यवादी राजवटीचे काय समर्थन करून राहिलेले आहेत. मग सरकारने काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं या केसमध्ये. ठीक आहे, जनतेशी व समाजातील विविध घटकांशी मुक्तपणे संवाद साधावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, त्याच्या मतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे राजकीय व्यवस्थेमध्ये काय करावा, बदल करावा. असं होईल का रे, काय उद्या लोक काही मागणी करतील त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना बोला करून टाका, घट्टे बदल करून टाकणार तुम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये. डेमोक्रेसी लोकशाही, लोकांनी ना हुकुमशाही ना आणून टाकलं हुकुमशाही, हा काय अर्थ आहे का लोकांची बोलून बदल करून टाका. अरे तुम्ही कोण आहे, सरकारने काय केलं पाहिजे, सरकार काय लोक म्हणत तसं करून टाकतील डेमोक्रेसी चेंज, हे काय वेळ झालं. आहे ती व्यवस्था कायम ठेवावी, फक्त त्यात आवश्यक ते पहिले बदल करावे. अस्तित्वात असलेले नियम संविधान उल्लेखल्याप्रमाणे अंमलबजावणीकडे होऊ शकते, ठीक आहे. पण पहिली गोष्ट, जेव्हा लोकांमध्ये असंतोष येतो तेव्हा लोक ते इथं साम्यवादी हुकुमशाहीचं पण काय लागले, समर्थन करू लागले. पहिले तुमचं काम ऍज अन गव्हर्नमेंट आहे की आपली सिस्टीमच कशी चांगली आहे, आपला देशच कसा चांगला आहे, आपली डेमोक्रेसी कशी सांगते हे पहिले पडून देण्याचं काम करणे पाहिजे. जास्त प्रिफरेबल आन्सर काय, पर्याय क्रमांक 3 हे जास्त प्रिफरेबल आहे. त्यानंतर मग सेकंड प्रिफरेबल आन्सर इज विल बी द ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर पहिलं 3 नंतर काय 2. तुम्ही एखाद्या नक्षलवादी क्षेत्रात निवडणूक अधिकारी म्हणून काम करत आहात आणि नक्षलवादी घटना तुम्हाला वारंवार धमक्या घेऊन राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, मग निवडणूक होऊ देणार नाही याच्यामध्ये भयाचं वातावरण आहे, अशा तुम्ही काय कराल. सरळ आहे, तुम्ही जास्त काय पोलीस दल वगैरे याची काय मागणी ठेवाल, लोकांमधनं जी भीती आहे ती काय करणार कमी करणार की एवढी पोलीस फोर्स वगैरे आहे याच्यामध्ये. गुप्तचर यंत्रणेची मदत, अरे डायरेक्ट धमकी आली ना हे करणार, इथं कुठे गुप्तचर यंत्रणाचं करणार तुम्ही, अनुचित प्रकार घडणार. काही लोक करतील 3. अरे गुप्तचर यंत्रणा केव्हा असते, जेव्हा जर का तुम्हाला माहित नाहीये आणि असं वाटतं की तरी याच्यात काहीतरी लोक करू शकतात, ती गुप्तचर यंत्रणा आहे. इथं ओपन धमकी नक्षलांनी दिलेली आहे, तिथं काय गुप्तचर यंत्रणा की काही दगाफटका होणार, कायची हे करणार, हे काय होईल का, नो. आता डायरेक्ट धमकी आलेली आहे तर गुप्तचर यंत्रणा डायरेक्ट तुम्हाला आदेश द्यायला लागतील की ते थांबवता कसं येईल आपल्याला, हे कळणार ना. इथं काय की काही घडू शकतं काय याचा संबंधच नाही, डायरेक्ट धमकीच आलेली आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. श्वेता एक कार्यालयामध्ये निरीक्षक म्हणून काम करते, लिंग तिने आपल्याला बढती तिने नागरिक राजीनामा दिली, पण नंतर ती आय एस अधिकारी बनली. पण तरी आय एस अधिकारी असताना तुमच्या काही घडलं असेल म्हणून त्याच्यात हे करणं हा काही हे का नाही, विवेक बुद्धी जागृत असलेली ती महिला अधिकारी ना आय एस अधिकारी आहे. मग अशा याच्यामध्ये तिच्या लक्षात येतं की स्त्रिया रेडी नाही आहेत काम करण्यासाठी वगैरे वगैरे, पुरुषांच्या बाबतीत असे घडत नाहीत. मग असं याच्यामध्ये तिला काय हे करता येईल, बरोबर आहे. तर बेटर वे याच्यामध्ये उत्तर करेल पर्याय क्रमांक 3.
द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके, द आन्सर इज ऑप्शन नंबर 3 होईल. तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांकडून तक्रार आलेली आहे. ते पालक अल्पसंख्याक दलित आणि गरीब कुटुंबातील आहे. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छळत आहेत. परिणामी लहान मुले शाळेत उपस्थित राहायला तयार नाही आहेत. अशा याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे? पालकांना शाळेत पाठवण्याची विनंती करणार, छळबाजांच्या विरोधात कारवाई करा अशी विनंती करणार. आता मला सांगा, एखादा मोठा माणूस असेल, तुम्ही छळबाजांच्या विरोधात वगैरे करणार, ती लहान मुलं शाळेत जाणारी, बरोबर ना? त्यांना 30-40 मुलांना काय तुम्ही तक्रार करणार का त्यांच्या छळबाजाची त्याच्यामध्ये? तर इथे काय की जर ते अशा गोष्टी मानत आहेत अल्पसंख्याकांच्या बद्दल वगैरे वगैरे, त्याच्या मनात, या मुलांच्या मनात या गोष्टी बिंबवणं आवश्यक आहे, बरोबर आहे? आणि लहान मुलं कोणाचं ऐकतो? एक तर आई वडिलांचं, नाही तर काय शिक्षकांचं. लहान मुलं तुम्ही नाही ऐकत मला माहिती आहे. ओके, तुम्ही आई वडिलांचं पण ऐकत नाही आणि शिक्षकांचं पण ऐकत नाही, ठीक आहे ना? तर मग आता तर म्हणून बेटर आहे त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या यांना, अध्यापकांना, पालकांना जर का तुम्ही कार्यक्षेत्राकडून समजवलं तर त्याच्यामध्ये ते कदाचित हे होईल आणि तेच मग मुलांमध्ये हे होईल. मुलांचे डायरेक्ट तुम्ही कार्यक्षेत्र आयोजित करून इतके फेक पडणार नाही. 2-4 सेशन घेतले त्यांनी काय होणार आहे? पण तर त्यांना रोज पालकांना ट्रेन केलं, त्यांच्या यांना शिक्षकांना ट्रेन केलं, त्यांच्यातनं ते ट्रान्सफर होईल. दॅट्स व्हाय द आन्सर विल बी व्हॉट ऑप्शन नंबर 4. हे आयोगाला आलेला प्रश्न आहे, तसंच त्याच्यात टाकला होता एक प्रश्न मी आयोगाला आला याच्या आधी, ठीक आहे? सो इन दॅट वी एंडेड द डिस्कशन, बरोबर आहे? ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सो विल मीट ऑन द नेक्स्ट पेपर. आणि अगेन सोमवारी येत्या 25 जुलै पासून आपली काय कंबाईन टेस्ट सिरीज, संयुक्त टेस्ट सिरीज इंदुर कॉम्प्लेक्स मध्ये तुमच्या मित्रांना नक्की कन्वे करा, लायब्ररीज मध्ये नक्की सांगा त्यांना जॉईन करायला. ओके, थँक्यू.